कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं शिवा, तू स्वतः का धुतीस बाईक? तिथेही नुसती बाईक असती ना तर ठीक होतं, पण ही फक्त गाडी नाहीये, ही माझ्या पप्पांची आठवण आहे। आणि मला आवडतं असं स्वतःहून बाईक धुवायला, म्हणजे आपल्या माणसांची आठवण जपायला छान वाटतं ना तसं। शिवा, तू बाईक चालवायला लगेच शिकलीस का? म्हणजे वेळ लागतो का? लगेच नाही शिकले, म्हणजे बऱ्याचदा धडपडले, सायलेन्सरचा चटका लागला मला, पण ना मला शिकायची इच्छा होती, ते तर ठरवलं होतं मी शिकणार। आणि पप्पा आहेत ना, त्यांनी मला लाईफची थिअरी सांगितलेली की लाईफ पण अशीच असते, मध्ये आपण धडपडतो पण पुढे चालत राहतो। आणि जेव्हा मी पूर्ण बाईक शिकले ना सीताई, तेव्हा तो एकही रेस अशी नाही की जी जिंकली नाही, सगळ्या रेस जिंकायचे। शिवा, एकेकाळी बाईक चालवायची इच्छा मला पण होती ग, पण नाही जमलं। तुम्हाला अजून पण वाटतं? कधी कधी। शिवा, तू मला बाईक चालवायला शिकवशील? नेकी और पूछ अरे भाई साहब, का नाही? उर्मिला, ताई काय झालं? काय झालं? काय झालं असं अचानक का बोलवलंय? मला काहीतरी सांगायचंय। काय झालं? अगं काही झालं नाहीये, पण होणार आहे। काय होणार आहे? तुझी आई बाईक चालवायला शिकणार आहे। काय? ताई, काय बोलतेस तू? हो, सीताईनं बाईक चालवायची आहे। जमेल का? म्हणजे का नाही जमणार? ट्रेनर चांगली असेल तर? आई मी काय म्हणतो, भाऊ येऊ दे ना, त्यांना विचार की, आणि मग काय? अरे त्यांना का विचारायचं? आशू, लहानपणी तू माझ्याकडे काहीतरी मागायचास तेव्हा मी तुला असं म्हणायचे, भाऊंना विचारून सांगते, तसं तू मला करतोयस का? एक मिनिट, आणि सीताई जर बाईक शिकल्या तर काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काय नाही, प्रॉब्लेम अवघड पण नाहीये ना। एक मिनिट, अजिबात नाही हं. आई, तू बाईक वगैरे काही चालवायला शिकू नकोस। अगं उगाच पडलीस, काही लागलं तर केवढ्यावर जाईल, आणि आत्ताच तुझं ऑपरेशन झालंय, एवढी मोठी रिस्क मी तुला घेऊ देणार नाहीये, नको। एक मिनिट, मी तुम्हाला सांगायला बोलावलं होतं, मी विचारत नाहीये। अगं असं काय करते, सेफ नाहीये हे। सीताई, तुम्ही स्कूटी तर चालवतास ना, मग आता बाईक कशाला? कारण बाईकचं कसं आहे, थोडं हेवी जाईल, बॅलन्स करणं, गिअर टाकणं, सगळंच पॉइंट आहे। अरे मला माहितीये सगळं, पण तरी शिकायची इच्छा आहे मला, प्रयत्न तर करू द्या। मला वाटलं होतं तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल, तुम्ही डिस्करेजच करताय। आहेच सपोर्ट आहेच, फुल सपोर्ट आहे, हा. पण गंमत अशी आहे की काय आहे, बाईक आहे, डेंजर आहे आपलं, आणि वय सुद्धा आई आता। वय आता तर कोणीच काही बोलायचं नाही। सगळ्यांना सांगते, कोणाला काही शिकायची इच्छा असेल ना तर वय इम्पॉर्टंट नसतं, कळलं ना? सीताई, हे बघा, तुम्हाला बाईक मी शिकवणार, तुम्ही बिंदास रेडी व्हा, चला। अजिबात नको आई, मला या मुलीवर विश्वास नाहीये। काय आहे ना कीर्तिताई, जो बाईक शिकणार आहे ना त्याला विश्वास असायला पाहिजे, आणि माझा विश्वास आहे शिवावर। ह्या बात। सीताई, तुम्ही ना लगेच चेंज करून या, आपण आजपासूनच सुरुवात करूया आणि सगळ्यांना शॉक मध्ये टाकू। आलेच या। उतरा आता। बापरे, शिवा, जमेल ना ग मला? उत्साहाच्या भरात म्हंटल खरं, आता भीती वाटते। अहो, का नाही जमणार? इच्छा महत्वाची, तुमची इच्छा असायला पाहिजे। नाही, इच्छा आहे, पण पडले बिडले तर? पुन्हा उठायचं, आणि मुळात पडणार आहे ही भीतीच डोक्यात ठेवायची नाही, एकदम चिल राहायचं। चला, हे बघा, गाडी ऑन करायची, स्टँड काढायचा, सगळ्यात पहिले मारायची किक, मग दाबायचा क्लच। हा, क्लच दाबला की मग टाकायचा पहिला गिअर। बरं, हा, पहिला गिअर पुढे आहे, बाकीचे सगळे 3 गिअर आहेत ते मागे आहे। बरं, हा, पहिला शिकते आधी। सुरू केली, आणि आता हळूहळू हळूहळू क्लच सोडायचा आणि गाडी रेस करायची। बरं, आता मी तुम्हाला दाखवते। हा, गाडी चालू, पहिला गिअर टाकला, क्लच हळू सोडायचा आणि चालवायची गाडी।
चला तुम्ही करून बघा. आली का ती वेळ? अरे सीताई माझ्या गुरुच्या पाया पडू दे मला. चला हा गाडी उभी करा. बरं स्टँड वरनं काढा. बस गाडी ऑन करा. आता काय करायचं? किक. किक मारायची. करेक्ट किक मारा. जमलं की क्लच पकडला पहिला गिअर टाकायचा. आता क्लच हळूहळू सोडायचा आणि गाडी रेस करायची. हळूहळू सगळं. हा चला 1 2 3. नाही 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 टेन्शन घ्यायचं नाही. जमतंय तुम्हाला. जमतंय परत आपण एकदा ट्राय करू. चला परत किक. हा पाय दुखेला थोडासा पण तुम्हाला कार चालवता येते ना तसंच चालवायचं. तुम्ही किक मारा. जमेल तुम्हाला. कार मध्ये बॅलन्स असतो, ह्याच्यात बॅलन्सही करायला पण लागेल. तुम्हाला ते जमलं ना मग हेही जमणार. करा परत जमेल. हा परत गिअर मध्ये टाका. हा आता हळूहळू. सॉरी सीताई. चालतंय ग. चला सीताई भारी गाडी चालवली हा तुम्ही. म्हणजे मी आतापर्यंत कुणालाच एका दिवसात बाईक शिकताना बघितलेलं नाही. तुम्ही ते केलं. गुरु चांगला मिळाला ना. काहीतरी बोलता तुम्ही. असं काही नाही. अगं खरंच. थँक्यू. एवढ्यासाठी मी गाडी शिकवली म्हणून. तुझ्यासाठी एवढंच असेल पण माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे शिव. आणि अशा गोष्टींमधला आनंद घ्यायला मला तू शिकवलंस. आज तू मला जे दिलेस ना खूप मोठं आहे माझ्यासाठी. शिवा तुला माहितीये मला ना अशी बाईक शिकायची खूप इच्छा होती पूर्वीपासून. पण या सगळ्या रामरगाड्यात कधी अशी वेळच आली नाही. पण आज तू ती इच्छा पूर्ण केलीस. सीताई मला काय वाटतं माहितीये का की कुठलीही गोष्ट करण्यासाठी ना वय इम्पॉर्टंट नसतं. तुम्हाला जर ती गोष्ट मनापासून करायची आहे ना तर अख्ख्या जगात ती गोष्ट करण्यापासून तुम्हाला कोणी अडवूच शकत नाही. खरंय पण सगळ्यांना पटतं असं नाही ना ग हे. पण म्हणून तर आपण सगळ्यांना पटवून द्यायचं असतं. मग त्यांना विश्वास ठेवण्याला भाग पडतो. खरंय. सीताई ती छान दिसतंय ना या टेकडीवरून सगळं. भारी वाटतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.